जय जोहार, जय आदिवासी. नमस्कार गाव मंडळी. स्मार्ट ज्ञान आदिवासी क्रांती चॅनलवर आप सर्वांचा स्वागत करत आहे. आज आपल्याला पहिल्यांदा असा देखायला मिळाला जो आपल्या पंचायतचा सरपंच स्वतःच्या गावामध्ये निरीक्षण करताना खराब रोडचा व्हिडिओ बनवून बाहेर पाठवत आहे. तो व्हिडिओ सर्वात पहिला आपले पाहू, त्याच्यानंतर त्याला कशा रीते साथ द्यायचं, कशा रीते डेव्हलप करायचा त्यावर चर्चा करूया. सरपंचचा हा व्हिडिओ. नमस्कार, मैं सरपंच सिंधोनी विनय गाबरे. ये बेपा कनसपड़ा में रोड आता है. करीब 12 साल इस रोड को हुआ. ग्राम सभा में ठराव में रखते हैं, ये शायद रोड भी पास है लेकिन आज तक नहीं बना. तो मैं सरपंच के नाते से बोल रहा हूँ कि फिलहाल आने जाने के लिए ये देखिए, ये खड्डा आप देख रहे हो, इतना ये खड्डा हुआ है तो कई लोगों का यहाँ एक्सीडेंट हुआ है, बाइक वालों का. कितने लोगों यहाँ बाइक से गिरे हैं लेकिन कोई यहाँ देखता नहीं. मैं सरपंच जैसा बना, मुझे जैसा संदेश है, मैं रोड चेक करने के लिए आया हूँ. इस पे मिट्टी डालूंगा और आने जाने के लिए लेवल कर दूंगा और ग्राम सभा में ठराव रख के ये नया डामरी रोड में बनाऊंगा. बस इतना मैं कह सकता हूं. धन्यवाद. ये बाइक वाला चला गया, देखो कैसी पोजीशन से चला गया. ऐसी ये हालत है रोड की. कोई पहले जो चुने हुए प्रतिनिधि ने कोई ध्यान नहीं, लेकिन ये विनय गाबरे का सरपंच का ठराव में रखेगा. लेकिन फिलहाल में इतना रोड है, पूरा टेकरा है, चढ़ाने उसकी डाल के लेवल करने के लिए, आने जाने के लिए आसान बना आहे की तात्पुरतं जोपर्यंत ग्रामसभा आयोजित करण्यात येत नाही आणि जोपर्यंत ते ग्रामसभाच्या ठरावामध्ये आपले गावकरी मिळून ठरावामध्ये ठेवत नाही आणि जोपर्यंत त्याचा फंड येई नाही तोपर्यंत या रोडवरती माती टाकून येण्या जाण्यासाठी रोडची सुविधा करून द्यायला त्यांनी होकार दिला आहे. आणि जेव्हा ठरावामध्ये हा रोड पास झाला या त्याच्यासाठी फंड आला, त्याच्यानंतर हा डांबरी रोड बनवायचा त्यांनी वायदा केला आहे. तर आप सर्वांना एक मेसेज जसं आहे, काय जितकं पण आपल्या दादरा नगर हवेलीमध्ये पंचायत आहे त्यांनी पण विनय गाबरे सारख्या जिम्मेदार व्यक्ती या जिम्मेदार सरपंचनी जशी भूमिका बजावली तशी अन्य पंचायतवाल्यांनी पण आपली जिम्मेदारी चांगल्या रीते पार पाडावी अशी आमची पण गावकरी थ्रू आशा आहे. तर आपल्याने सर्वांनी आपल्या सरपंचचा व्हिडिओ पाहिला. त्या व्हिडिओमध्ये सर्वात पहिला मुद्दा आपल्याला असा आढळून आला की या रोडबाबत या परिस्थितीबाबत जसा सरपंचाला माहिती पडलं तसा तो सरपंच त्या जागेवर जाऊन त्यांनी निरीक्षण केलं आणि त्यावर काय उपाय करायचा हा पण त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. पण त्याच्यामध्ये एक पॉईंट असा आहे जो तुम्हाला मी सांगायला इच्छितो. काय जसं सरपंचने सांगलं 10 ते 12 वर्षापूर्वीचा हा रोड आपल्या ग्रामसभामध्ये ठरावामध्ये घेऊन छता हा रोड बनला का नाही हा आपल्याला एक प्रश्न पडला आहे. तर जेव्हा पण आपल्या गावकऱ्यांना सांगायला इच्छितो की जेव्हा पण आपल्या ग्रामसभामध्ये जातो, दरवर्षी ग्रामसभा आपल्या पंचायत थ्रू ठेवली या आयोजित केली जातं, त्या ठिकाणी जेव्हा आपले जातो तेव्हा आपल्या जुने कामाची जी पण ठराव ठेवला आहे या तो ठराव पास झाला आहे आणि त्या ठराव मागे किती फंड आला आहे आणि तो फंड वापरला गेला की नाही वापरला गेला. अगर वापरला गेला तर हा ज्या कामासाठी फंड आला तो काम झाला आहे की नाही झाला हा कोण विचारणार. हा विचारायला आपला गावकरीचा एक फरज आहे. कारण काय जुना फंड तुम्ही विचारसाल तेव्हा त्याच्या बाबतीत तुम्हाला त्याची जाणकारी मिळेल आणि आज विचारला तर येणारा जो टाईम आहे वारंवार जुने कामाचाच नवीन ठरावामध्ये नाव न येता ते काम होत राहील
आणि आपला गाव धीरे 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 सुधरत जाईल. पहिला पॉइंट. त्याच्यानंतर दुसरा पॉइंट काय आहे, जसं विनय गाभरे सरपंच साहेब त्यांनी त्यावर परिस्थितीवर काय सोल्युशन करायचं ते पण त्यांनी त्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे तात्पुरतं. जसं काय बाकीचे पंचायतवाळे जर असं सरपंच पण आहेत आपल्या क्षेत्रामध्ये जे अशी जर व्हिडिओ आपले गावकरी बनवून बाहेर पाडला तर त्या व्यक्तीवर या त्या नागरिकवरती मानहानीचा केस ठोकून त्याला पोलिसाकडे पण घेऊन जातात. पण पहिल्यांदा आपल्याला असा सरपंच भेटला आहे सिंधोनी, खास करून सिंधोनी गावाच्या लोकांना, की स्वतःहून न वरले माणसाच्या ऐकता स्वतःहून आपल्या गावाची परिस्थिती आपल्या लोका पुढे आणि तसंच आपल्या नगर हवेलीच्या रोड डिपार्टमेंटला व्हिडिओद्वारे सूचित करून सांगत पण आहे. तर ही एक सहारणीय त्याची वावा करायची ही गोष्ट आहे काय स्वतःहून सरपंच आपल्या गावाची जी परिस्थिती रोडची आहे ती स्वतःहून दाखवत आहे. आणि याच्यामध्ये दुसरा जो पॉइंट त्यावर जर चर्चा करायची असेल तर त्यांनी असं पण सांगितलं आहे की जोपर्यंत या रोड बाबत ग्रामसभेमध्ये आपले ठराव ठेवत नाही, जर अगर 10 वर्षा या 12 वर्षापूर्वी हा रोड ठरावामध्ये ठेवला असेल तर त्या रीती तो कारवाई करणारच. तरी छत्ता पण तात्काळ येणार जाणाऱ्या लोकांचे तिथे ॲक्सिडेंट न व्हायला पाहिजे, कोणाला इजा न व्हायला पाहिजे, त्याच्यासाठी त्याने स्वतःहून असं पण सांगितलं, आश्वासन दिलं आहे. पंचायतमध्ये ग्रामसभा घेतल्या गेल्या त्या सभेमध्ये जास्ती करून तर आपापल्या विस्तारचे लोक आहे, सडक, पाण्याची प्रॉब्लेम, यावर मसाणीचे प्रॉब्लेम, रस्त्याचे प्रॉब्लेम यावर तर ते चर्चा केली आणि ठराव लिखित पण केला. पण ज्या गोष्टीवर या ज्या मुद्द्यावर ठराव खास करून पाहिजे त्या मुद्द्यावर त्यांनी गोट या ठराव नाही ठेवला असा मला वाटलं. तर मी आपल्या जे पण पंचायतमध्ये सध्या ग्रामसभा बाकी आहे करायचे त्या सभामध्ये आपल्या गावकरी लोकांना आणि सरपंच लोकांना म्हणजे जुन्यातील प्रतिनिधींना सांगू इच्छितो की जेव्हा आपल्याला पंचायतचा प्रभार दिला या सोपला गेला त्या टायमाला सर्वात पुढे पंचायती राज कायदा त्याच्यामध्ये शिक्षा हा अहम मुद्दा तरीके फर्स्ट नंबरवर होता. आणि त्या मुद्द्याबद्दलच जर काही ठरावामध्ये जसं काही शाळा तर घेतल्या हा ठरावामध्ये, सोबत बालवाड्या पण घेतल्या, पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये त्यांना जसं काही सही पोषण देश रोशन हकीकतमा त्या अंगणवाडीवरती बायांना या मुलांना हकीकतमा चांगल्या रीते पोषण मिळं की नाही मिळं यावर जाऊन कोणीतरी देखरेख करायला पाहिजे. दुसरा जो आहे तो शाळेचा, की शाळा जेव्हा पहिलीपासून तर 5वी कक्षापर्यंत या असं समजा प्रायमरी एज्युकेशन जितका पण पहिलीपासून 8वी पर्यंत या 8वी पासून 10वी पर्यंत, पण मोस्ट ऑफली पहिलीपासून 5वी पर्यंत हा एक असा पडाव आहे ज्याच्यामध्ये मुलगा जी आपली नवी पिढी आहे या मुली असो जी नवी पिढी आहे ती त्यांचं बेस म्हणजे पाया निर्माण होतो आणि त्याच्याकडे खास करून लक्ष द्यायला पाहिजे. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा. मोस्ट ऑफली गावांचे आई वडील हा विचार करून आपल्या मुलाला शहराच्या या चांगल्या एज्युकेशन शाळामध्ये जिथे मिळत असेल तिथे पाठवायला आपला मन खाचवतो. कारण काय त्या विद्यार्थ्याला स्वतःची काळजी घेता येत नाही आणि हा विचार करून जास्ती करून आई वडील आपल्या मुलाच्या एक काळजी करून आपल्या क्षेत्राच्या शाळांमध्ये तो शिकवायला इच्छितो. परंतु तुम्हाला पण माहीत आहे, आम्हाला पण आपल्या गावकऱ्यांना पण माहीत आहे की जे सरकारी स्कूल आहे त्याच्यामध्ये जितकं देखरेख व्हायला पाहिजे या जितकं त्यांचं एज्युकेशन या शिक्षा मिळालं पाहिजे चांगल्या रीती त्याची जी क्वालिटी ती थोडी बहुत काही ना काही इकडं तिकडं
काची वाटते. आणि याच्यामुळे जेव्हा कधी 15 ऑगस्ट असो या कधी पेरेंट मीटिंग असो, जेव्हा आपल्याला शिक्षक पेरेंट मीटिंगचे आमंत्रण देतात आणि जेव्हा आपल्या त्या ठिकाणी पोहोचतो, त्या ठिकाणी असं कंप्लेन करतात की तुमचा मुलगा या तुमची मुलगी समयवर या टायमावर येई नाही शाळेत, आणि जे आम्ही सांगतो त्याच्याकडे लक्ष देई नाही. बरोबर. आणि असं पण काही प्रॉब्लेम असतं की आमच्या हे शाळेवरून जेव्हा 4थी या 5वी शाळेवरून दुसऱ्या शाळेमध्ये त्यांचे इथून दाखला काढून दुसऱ्या शाळेमध्ये ऍडमिशन करायचं असतं, त्या टायमाला जास्ती करून मुलं या मुली जात नाही. तर याचं कारण काय हवा हो, जर आपला विचार केला, या फिर असं पण वडील ज्यांचे थोडं बहुत शिक्षित वडील आहात, आई वडील जे पण आहात, ते पण त्यांची पण अशी इच्छा असते का याच्यानंतर आपल्या मुलाला चांगल्या स्कूलमध्ये ठेवायला पाहिजे, आणि याच्या उद्देशाने ते चांगल्या स्कूलमध्ये दाखला पण करतात. पण इथे जरा मनाला दुखवायची अशी गोष्ट आहे, काही पोसेचा भविष्य विचार करून आपला आई वडील त्यांच्या चांगल्या सिटीच्या शाळेमध्ये त्यांना ऍडमिशन देतात, परंतु जे गावाचे एज्युकेशन आणि सिटीचे एज्युकेशन या दोघांचे ताळमेळ या लेवल हिसाबे तो मुलगा कॅप्चर करू शकत नाही, या फिर त्याच्या परिसरमध्ये या त्याच्या एज्युकेशनमध्ये कम्पीट करू शकत नाही. त्याच्यामुळे त्या मुलाला मानसिक तणाव होतो, आणि मानसिक तणाव झाल्यानंतर आता आपल्या दादरा नगर हवेलीमध्ये 1-2 शाळावरती असं पण ऐकायला भेटलं आहे की 14 वर्षाचा मुलगा या विद्यार्थी 16 वर्षाचा विद्यार्थी स्वतःला खपवून पण गेला. तर या मुद्द्यावर खास लक्ष देऊन हर पंचायतच्या ग्रामसभामध्ये जे जे प्रस्ताव ठेवले जातात त्याच्यामध्ये हा पण एक प्रस्ताव मांडला पाहिजे की पंचायतच्या सदस्यांनी या फिर सोबत एज्युकेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी हर एक सरकारी शाळेवरती 3-3 महिन्यावर पंचायतचे पण आणि एज्युकेशन डिपार्टमेंटचे पण 3-3 महिन्यावर ऑडिट करायला पाहिजे, हर एक शाळेमध्ये एकदा. आणि त्या ऑडिटमध्ये मुलांचं एज्युकेशन गुणवत्ता चेक करायला पाहिजे. फक्त ऑफिसमध्ये जाऊन बसून प्रिन्सिपलला या फिर व्हाईस प्रिन्सिपलला भेटून सर्व चांगलं चालत आहे असा विचारून न करता डायरेक्ट मुलांना भेटून त्यांची म्हणजे एक टेस्ट घ्यायला पाहिजे की पोषाला म्हणजे जे विद्यार्थी आहात त्यांना चांगल्या रीती वाचता येईल का नाही, लिखता येईल का नाही, बोलता येईल का नाही, जेणेकरून काही त्याचे शिक्षक पण मुलावर चांगल्या रीती लक्ष देतील की 3-3 महिन्यावर ऑडिट होतं, त्याच्यामुळे आपली जिम्मेदारी चांगल्या रीती पार पाडतील. आणि जर शिक्षण चांगला सरकारी शाळामध्ये भेटायला लागला तर आई वडील स्वतःच्या एरियाची शाळा सोडून दुसऱ्या शहरी जागा का नाही ठेवणार. आणि असं पण आता बघायला मिळतं की सरकारी शाळेमध्ये ऍडमिशन फारच कमी व्हायला लागलं आहे, आणि सरकारीमध्ये अगर ऍडमिशन दरवर्षी पहिलीला जर कमी वाढ चाललं तर उद्या उठून सरकार असं पण सांगतील की जर आपल्या समाजाला या आपल्या लोकांना पैसा खर्चूनच शिकवायचं असेल तर प्रायव्हेट स्कूल आहेतच, त्याच्यामध्ये ते शिकवते. बरोबर. तर माझा सांगायचं असाच आहे काय एक असा प्रस्ताव मांडा ग्रामसभामध्ये, जेव्हा हर एक 3 महिन्यावर पंचायतचे सदस्य, सरपंच असो या उपसरपंच असो या कोणी पण ते, आणि सोबत एज्युकेशन डिपार्टमेंटचं ऑफिसर 3-3 महिन्यावर हर एक स्कूलवर भेट घ्या, ऑडिट करा, आणि पोषणचं लर्निंग लेवल टेस्ट पण सोबत घ्या. त्याच्यामध्ये दुसरा पॉइंट आहे, जर मुलांना या विद्यार्थ्यांना चांगलं आवडत नसेल तर ब्रिज क्रॉस तरीके क्लासेस पण घ्यायला लावा,
ब्रिज क्रॉस यानी की ज्यांना एक्स्ट्रा क्लासेसची जरूरत असतं, ज्यांना एकदा या दोनदा समजल्यानंतर त्यांना समजत नसेल, तर त्यांना बाहेरून पण एक्स्ट्रा टाइम, जसं सुट्टी झाल्यानंतर बाहेरून पण पंचायतच्या खर्चावरती जे गावामध्ये एज्युकेटेड असतील, आपले भाऊ बहीण ज्यांनी पास करून घरी बसून कोणी बी.एड केलेलं आहे, सीटेट परीक्षा पास करून घरी बसून आहेत, त्यांना पण थोडं बहु मानधन तरीके देऊन आणि त्यांना पण मुलांना आपल्या गावाच्या भावी पिढीला शिकवायचे प्रयत्न करायला लावायला पाहिजे आणि त्यांचे योगदान तरीके तुम्हाला मानधन तरीके पंचायतच्या फंडामधून त्यांना द्यायला पाहिजे. आणि दुसरं त्याच्यामध्ये अनुशासन आणि इंग्लिश स्पीकिंग चा माहोल पण तयार करायला पाहिजे. कारण काय, आपला गावठी या गावाकडचा जो मुलगा या मुलगी असेल, तो जेव्हा शहरामध्ये जातो आणि त्याचं जे एज्युकेशन लेवल आहे, लहान लहान मुलं पण एकदम पॉपटचे वाणी इंग्लिश मध्ये बोलतात, संवाद करतात. आणि जेव्हा आपला गावठी या गावाचे विद्यार्थी त्या माहोलमध्ये जातात, तेव्हा त्यांना काही ना काही कमी वाटतं आणि त्याच्यामुळे त्यांच्या माइंडवरती तणाव पडतो. आणि जर जास्तच असे स्कूलमध्ये जर अनुशासन स्ट्रिक्ट असेल, तर ते म्हणजे विद्यार्थी, आपले गावाकडचे विद्यार्थी ते बोजा झेलून नाही शकत. कारण काय, त्यांचा जो पाया आहे, गावाकडचा जो एज्युकेशन आहे, तोच एकदम कच्चा असतो आणि त्यामुळे ते त्याच्या सोबत या त्याच्या माहोलमध्ये ते खुदला ढालून नाही शकत. त्याच्यामुळे आपल्या जीवाचं वाट बरं करून जातात. आणि सोबत आपल्या शाळेमध्ये प्रिन्सिपल या फिर जो पण शाळेमध्ये टीचर असेल, महिन्यामधून एक वखत एक टाइम मानसिक स्वास्थ्य आणि काउन्सिलिंग या मुद्द्यावरती वडील आणि टीचर यांच्यामध्ये मीटिंग व्हायला पाहिजे. कोणाचा मुलगा शिकायला कचे सब्जेक्टमध्ये हुशार आहे त्यावर पण चर्चा केली पाहिजे आणि कचेरी ते मुलांना शिकवायचं या कचेरी ते ट्रेन करायचे, ते पण त्याचे काउन्सिलिंगमध्ये ह्या मुद्द्यावर पण गोट केली पाहिजे. कारण काय, जर आपला एज्युकेशन जो मेन पाया, जसं काही विचार करायची गोष्ट एक आहे, जर आपला खुदचा मकान जेव्हा बनवतो तेव्हा आपले काय, आपलं जे पाया असतं ते आपल्या वाटेल ते सळिया टाकून या चांगला माल मटेरियल वापरून आपले मजबूत करायला बघतो. पण जर शिक्षाच्या बाबतीमध्ये जर गोट केली तर हरेक आई वडील, कारण काय, ते मुलाला स्वतःची काळजी घेता येत नाही, त्याच्यामुळे तो आपल्या गावाचे शाळामध्ये शिकवायला मागतो. पण त्या शाळामध्ये हकीकत त्यांची जी नीव आहे ती काही ना काही कारणामुळे एकतर आई वडिलांचे चांगल्या त्यांना शिक्षण विषय माहीत नसेल, या फिर असं पण असतं की ज्या असे गावठी एरियामध्ये जे शाळा आहेत, गव्हर्नमेंट शाळा, त्याच्यामध्ये काही कोणाची ऑडिट नाही होय, या कोणाला काही पडेलच नाही, गाव करायला पण नाही आणि टीचर पण आपले येतात, आपली जी जशी काही ड्युटी करायची तर ड्युटी करून चालले पण जातात. तर या जरा गोष्टीवर आपले हरेक ग्रामसभामध्ये चर्चा करून ठराव ही गोष्ट घ्यायला पाहिजे. तर याच्यानंतर हा व्हिडिओ नंतर मी आपल्या सरपंचाचे कार्य काय आणि त्यांचे अधिकार काय, कोणतं काम करू शकतो आणि अगर नाही झालं तर त्याच्या सोबत गावकरी कसं बाहेर निघून त्यांना सहकार करून कचेरीते आपला गावचा विकास करू शकतो, यावर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला चर्चा या आपलं जानकारी देणार. तर गावाच्या विकासासाठी स्वतःची भागीदारी दाखवा, आपली जिम्मेदारी निभावा. हरेक ग्रामसभामा जास्तीत जास्त ग्रामजन, गाव लोक या सहभागी व्हा, आपली परिस्थिती सांगा, सर्व मिळून आपल्या गावाला विकासाच्या रस्त्यावर न्यायचे आहे. तर सर्वांना धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ या ही जानकारी जी पण मी दिली आणि जे पण आपलं विचार
तुम्हाला पटत असतील तर म्हणजे आपल्या स्मार्ट ज्ञान आदिवासी क्रांती चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या गावाच्या हरेक व्यक्तीच्या मोबाईलवरती शेअर करा, जेणेकरून या आपली जी ही चर्चा आहे, ही जी आपली महत्वाची जी गोष्ट आहे ही आपल्या माणसाला पोहोचून जा. तर माझे अशीच आशा आहे की या व्हिडिओ मार्फत तुम्हाला चांगली जानकारी मिळली. धन्यवाद. आणि सरपंच साहेबला या जे पण पंचायतमध्ये सध्या ग्रामसभा बाकी आहे त्या ग्रामसभाला असंच सांगू इच्छितो की या एज्युकेशन मुद्द्यावरती जास्तीत जास्त भर द्यायला पाहिजे. कारण काय आपल्या ग्रामसभेच्या जेव्हा आपल्याला एक ओढा दिला त्याच्यामध्ये पण सर्वात पहिला मुद्दा होता तो एज्युकेशन, शिक्षा. आणि शिक्षाची नीव चांगल्या शिक्षावरच असतं. बिल्डिंगा बनवून या स्मार्ट स्कूल बनवून कोणती पण व्यक्ती या कोणती पण विद्यार्थी स्मार्ट बनत नाही. तर त्यांना शिक्षा पण स्मार्ट तरीके मिळायला पाहिजे. तर हीच इच्छा आहे की हा मुद्द्यावरती चर्चा करून या ठरावामध्ये ठेवा. धन्यवाद आप सर्वांचा.